हॅलो. चला सर्व खेळाडू आपण स्टेजच्या जवळ यायचे, आपल्याला उशीर झालाय. कृपया सर्वांना विनंती असेल स्टेजच्या जवळ या. V1 संघ निखिल साडविलकर आणि सर्व आपण खेळाडू या ठिकाणी यायचे. ही स्पर्धा आपण पाहिली. आपल्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळाडू जय ढोपावकर आज आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या गोड आठवणीत आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली. श्री साई स्पोर्ट्स जय 11 संघ आयोजक. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जबाबदारी ज्यांनी योग्यरीती पार पाडली. ही स्पर्धा संपन्न आणि परिपूर्ण केली. स्पर्धेमध्ये इंटर कांजूरचे एकूण 8 संघ या ठिकाणी खेळताना दिसले. कुठल्याही संघाकडनं या ठिकाणी प्रवेश फी घेतली नाही आहे. एक आगळं वेगळं आयोजन, एक चांगली संकल्पना. आपल्या सर्वांचा लाडका जय ज्याने प्रत्येकाच्या मनात राज्य केलं, त्याच्याच गोड आठवणींना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आठवणी ताजा केल्या आहेत. तर आता थोडंसं या ठिकाणी आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करणार आहोत. एक आगळा वेगळा संकल्प घेऊन चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडली. आपण सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांनी आपल्या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आज मंगळवारचा दिवस, चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आमचे सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण कामगार आघाडी सेना सुधीर भोसले चिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत देखील ही स्पर्धा आपण पाहिली. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, दोस्ती चषक जेव्हा चालू होते तेव्हा ही स्पर्धा घोषित करायला लावली, असे आमचे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व शैलेश पाटील. आमचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार या ठिकाणी कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. सिद्धांत पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी श्री साई स्पोर्ट्सचे सर्व ज्यांनी आपण SSS लाईव्ह पाहत आहे त्यांचे सर्व, त्याचप्रमाणे सर्व प्लेयर्सला ज्यांनी टी-शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर्स केले, असे आमचे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व शैलेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद दादा. दादा 1 मिनिट थांबायचं आहे. 2 शब्द तुला जयबद्दल या ठिकाणी बोलायला लागतील. खूप जवळून जयला पाहिलेस, बरेच स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आहेत, बऱ्याच स्पर्धेमध्ये तू त्यांना मुलाचं मार्गदर्शन देखील केलंयस, तर जयबद्दल काय सांगशील? सगळ्यात पद्धत तर जयला मी तर मिस करतोय, कारण KPL ला तर फर्स्ट टाइम तो मॅच टीममध्ये होता आणि KPL ला फायनलला पण आलो, त्याच्यामुळेच मी आलेलो KPL ला फायनलला. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तो माझ्या एवढा जवळचा फॅन होता की कुठचं टी-शर्ट पहिलं बनलं की मला पहिला फोन करत होता, कुठचं टी-शर्ट बनलं. तर मी त्याला पहिलं एक बोललेलो, तू फक्त एक टुर्नामेंटला मला सिरीज घेऊन दाखव. का मी आपल्या कांजूच्या प्लेयरांना बनवू शकलो असतो ॲम्बॅसेडर, पण मी त्याच्यासाठी एक चॅलेंज ठेवलेलं. आणि सगळ्या पोरांसाठी पण मी चॅलेंज ठेवतो नेहमीच, की कोणतरी कांजूरमधनं कोणतरी मोठा प्लेअर व्हावा. तसं जय माझा, आता मला काही बोलता येत नाही थोडी, पण मी मतंगपेक्षा मी त्याला खूप लाईक करतो, कारण का तो मला खूप आवडायचा आणि त्याचा गेम पण तसाच होता. मतंग तर नो डाऊट तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपला कांजूचा मोठा प्लेअर आहे. आपले कांजूचे प्लेअर सगळे मोठे व्हावे हे पण मला वाटतंय. धन्यवाद. नक्कीच इमोशनल मुवमेंट आहे. एक चांगला खेळाडू जय ढोपावकर. तर यापुढे पंकज इंदम यांचा सत्कार आर्यन चव्हाण या. आणि या टुर्नामेंटला डेकोरेटर आपले दयू यांचा सत्कार सिद्धेश सारे यांच्या हस्ते करण्यात येईल. दयू. या ठिकाणी आपण मंडप रोषणाई पाहतोय. दयू यांचा देखील छोटासा सत्कार आपण यायचंय. एक छोटासा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. सिद्धेश तारी यांच्या हस्ते या ठिकाणी छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण जी मंडप रोषणाई आपण या ठिकाणी पाहतोय. तर जाऊया आता आपण सर्व ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या स्पर्धेचं मुख्य पारितोषिक वितरण समारंभ. तर या स्पर्धेमध्ये ज्याने अफलातून अशी बॉलिंग केली आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय स्वयं भोसले. आपण या आपल्या या ठिकाणी हा पुरस्कार आपण देणार आहोत. तर कोण असेल या स्पर्धेचा बेस्ट बॉलर?
नक्कीच दोघांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरतोय बाळगोपाळचा दुसरा षटक हाताळणारा स्वराज डोलकर. या ठिकाणी बेस्ट बॉलरच्या या ठिकाणी ट्रॉफी, त्याचप्रमाणे आमचे सुधीर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. धन्यवाद. वेल प्लेड. असंच चांगलं क्रिकेट खेळत राहा. त्याचनंतर जाऊया पुढचं पारितोषिक बेस्ट बॅट्समन. तर या ठिकाणी बऱ्याच लोकांनी चांगली कामगिरी केली. एका बाजूला अन्नू असेल, दुसऱ्या बाजूला शुभम असेल, त्याचनंतर ओमकार असेल, सुशील पांचाळ असेल, बऱ्याच लोकांनी दर्जेदार खेळी या ठिकाणी केली. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ज्याच्या बॅट मधून एकूण 52 धावा आल्या असा V1 संघाचा शुभम या ठिकाणी ठरतोय बेस्ट बॅट्समन. या ठिकाणी सिद्धांत पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देण्यात येतोय. तर या स्पर्धेमध्ये रनरअप संघ ठरलाय. तर या ठिकाणी दत्तात्रय ढोपावकर काका आपण या जयचे पिताश्री यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक आपण देणार आहोत. तर या ठिकाणी रनरअप संघ ठरलाय V111 कॅप्टन आणि टीम या. एक चांगली खेळी नक्कीच आपल्या यांच्या मार्फत पाहायला मिळाली शेवटच्या सेमी फायनल मध्ये. त्याचप्रमाणे सर्वांनी जयचे बंधू मुकेश दादा, चेतन दादा आपण जर देखील या ठिकाणी असाल तर या आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आपण पारितोषिक देतोय. V1 संघ चांगली खेळी त्यांच्या मार्फत आपण पाहिली, अफलातून कामगिरी. सुधीर दा तुम्ही पण या, व्यवस्थित जागा करा, चांगला फोटो आला पाहिजे. सर्व या ना टीम. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण जाऊया मुख्य पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेसाठी बरेच नामांकन आलेत या पारितोषिकासाठी, पण या ठिकाणी काही आगळं वेगळं एक नाव या ठिकाणी निवडण्यात आलंय. तर कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? विकास दादा आपण या आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. तर या ठिकाणी ज्याने दर्जेदार कामगिरी केली कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? ज्याने सेमीफायनल सामन्यात 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले आणि फायनल सामन्यात मेडन ओव्हर टाकत 4 गडी बाद केले असा साईराज ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. तर या ठिकाणी सिलो ब्रँडची बॅट आपल्याला देण्यात येईल, त्याचप्रमाणे कॅश प्राइज. दादा ये पुढे या, आपण देखील आपल्या हस्ते या ठिकाणी कॅश प्राइज देण्यात येत आहे. सोहम भोसले, त्याचप्रमाणे ट्रॉफी देखील घ्या. सिल्वोची बॅट या ठिकाणी संजयजी पै यांच्या मार्फत या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आली आहे. खूप खूप धन्यवाद. साई या ठिकाणी थांबायचंय. काय सांगशील स्पर्धेबद्दल आणि जयबद्दलच्या काही 2 आठवणी आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालाय, प्रथमतः काय वाटतंय? प्रथमतः मला खूप खुशी होते, पहिल्यांदा भेटले मला मॅन ऑफ द सिरीज. आणि जयबद्दल खूप चांगला मुलगा होता, आम्ही त्याच्यासोबत खेळलो पण आहे. बस एवढं सांगू. तरी पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे, खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा, चांगला खेळ खेळत राहा. तर जाऊया आता मुख्य पारितोषिक. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण यापुढे सर्वांनी जय 11चे पण सर्व खेळाडू
शैलेश दादा आपण देखील या आपल्या हस्ते म्हणजे सर्वांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. बाळगोपाळ आणि टीम सर्व या. त्याचप्रमाणे बाळगोपाळ संघाला सेमीफायनल सामन्यामध्ये सामना विजयी ठरला म्हणून स्वप्नील पारकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. त्याचप्रमाणे फायनल सामन्यात आपण विजयी ठरलात म्हणून साहिल राणे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. एकदा बोला गणपती बाप्पा. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळगोपाळ कॅप्टन आपण या ठिकाणी थांबायचं आहे. सेमीफायनल सामन्यात आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं होतं स्वप्नील पारकर यांच्याकडनं आणि फायनल सामन्यात आपण विजयी संघ ठरलात म्हणून साहिल राणे यांच्याकडनं 500 रुपये म्हणजे टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण स्कॅनर द्यायचंय. नाही हे 1000 रुपयाचा कॅश प्राइज टीम साठी असणार आहे, साईचं वैयक्तिक नाहीये. सेमीफायनल सामन्यात आपण विजयी ठरलात म्हणून स्वप्नील पारकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि साहिल राणे यांच्याकडनं फायनल सामन्यात आपण विजयी ठरलात म्हणून 500 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी नक्की जीपे झालेत. पप्पू आता 2 मिनिटं थांबायचंय. बरीच वर्ष तू देखील जयला खेळताना पाहतोय आणि संकल्पना तुला कशी वाटते? बरीच मेहनत घेतली आहे जयलोन असेल आणि आपले मुख्य शैलेश दादा यांनी देखील बरीच या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. जयची आठवण पुन्हा एकदा ताजी करून दिली आहे. तरी संकल्पना तुला कशी वाटते आणि काय सांगशील? पहिला तर खूप खूप धन्यवाद देईन की इथे मुलं चांगली खेळली, पण ही संकल्पना खूप चांगली होती. जय इलेव्हनची जो संघ आहे आणि शैलेश पाटील त्यांनी ही जी संकल्पना आणलेली म्हणजे आपल्यातला मित्र अजून आपल्यामध्ये आहे, तो कुठे लांब गेलेला नाही याची जाणीव करून दिलेली. आणि जय प्रत्येक वेळी बोलायचं की तुमचा संघ चांगला आहे, फक्त एकत्र खेळा तर तुम्ही फायनल जिंकू शकता. आज त्याच्या नावावर टुर्नामेंट होती आणि आमची टीम जिंकली, त्यामुळे खूप खूप आनंद होता. नक्कीच या ठिकाणी जयचा शब्द तुम्ही राखलाय तर पुढील वाटचालीसाठी देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सर्वांचे. त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मादाडी कामगार सेना सुधीर कृष्णाजी भोसले चिटणीस महाराष्ट्र राज्य यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलं. वेळात वेळ काढून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी ही स्पर्धा आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या वर्षी. हा जल्लोष